आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। धाराशिवमध्ये पुरामुळे लाखो हेक्टरवर नुकसान, मात्र जिल्हाधिकारी कीर्ती पुजार नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात नाच गाण्यात व्यस्त, त्यांचा व्हिडिओही व्हायरल। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचं याविरोधात राडा, तर जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांच्या विरोधात प्रतिकात्मक खुर्चीचं पूजन करून आंदोलन, कारवाईवरून पोलिसांसोबत बाचाबाची। धाराशिवमध्ये पूरस्थिती असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्सनं वाद, तर कलाकारांच्या आग्रहामुळे व्यासपीठावर गेलो, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरीचं परिपत्रक जारी। धाराशिवमध्ये विदारक परिस्थिती, सर्वांनी याचं भान ठेवावं, इथून पुढील सर्व सांस्कृतिक महोत्सव रद्द करा, ती रक्कम पूरग्रस्तांना द्या, ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया। व्यवस्थेवर अविश्वास वाटेल असं कोणतंही कृत्य करू नये, जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। सरकार सारखंच प्रशासन सुद्धा असंवेदनशील, धाराशिवमधील अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, धाराशिवमधील जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर राऊतांची टीका। मंत्र्यांनी पाहणीचा देखावा केला, शेतकऱ्यांच्या इतका मोठ्या संकटाचं गांभीर्य ना सरकारला आहे ना प्रशासनाला, म्हणूनच कलेक्टर अशा प्रकारे नाचतात, त्यांच्यावर कारवाई व्हावी, काँग्रेसचे नेते वडेट्टीवारांची मागणी। राज ठाकरेंचा उद्याचा लातूर आणि धाराशिवचा दौरा स्थगित, तर चॉपर लँडिंगसाठी राज ठाकरेंना परवानगी नाही, मनसेचे सरचिटणीस संतोष नागरगोजे यांची माहिती। राहुल गांधी मराठवाडा दौरा करण्याची शक्यता, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडून राहुल गांधींनी पूरस्थितीची माहिती घेतली।